अय्या तू किती छान घर ठेवतेस, मला नाही बाबा असं जमत. बाप रे, तू घर नोकरी किती मस्त मॅनेज करतेस ग, माझ्याकडून तर झालंच नसतं बघ. अगं तू किती कॉन्फिडेंटली बोलतेस, मला असं बोलायला जमतच नाही, तुला कसं काय जमतं बरं? खरं सांगायचं, ह्यांसारखी कितीतरी वाक्य आपण रोज बोलतो की नाही ते, ह्याचाच अर्थ आपण स्वतःला कमी लेखतोय आणि हेच आपल्याला आत्ताच्या ह्या क्षणापासून थांबवायचं आहे. नमस्कार मंडळी, मी सायली, तुमची जवळची मैत्रीण. आणि हो, तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा पाहताय, तुम्ही आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आलेला आहात, अजूनही तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, त्याच्या शेजारचं बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून जेव्हा मी व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा तुमच्या मोबाईलला नोटिफिकेशन येईल आणि तुमच्याकडून एकही व्हिडिओ मिस होणार नाही. बरं, हा व्हिडिओ पाहून झाल्यानंतर जुने व्हिडिओ सुद्धा पाहायला विसरू नका. मानसिक दृष्ट्या जर आपण सक्षम नसू तर त्याचा आपल्या वागण्यावर, बोलण्यावर, आपल्या नात्यांवर, एकंदरीतच आपल्या संपूर्ण व्यक्तिमत्वावर परिणाम होत जातो. आपण कितीही यश मिळवलं, आपण कितीही मोठे झालो, पण तरी देखील आपण स्वतः कोण आहोत, आपल्याला काय जमतं, आपण काय चांगल्या पद्धतीने करू शकतो, हेच जर आपल्याला माहिती नसेल तर मिळवलेल्या सगळ्याच गोष्टी व्यर्थ ठरतात. आपण कोण आहोत आणि आपण काय करतोय हे जर आपल्याला पक्क माहिती असेल ना, तर आपण जे काही करतोय ना त्यामध्ये आनंद शोधण्याचा मार्ग जो आहे तो सापडत जातो. स्वतःच्या दुनियेमध्ये रमणं आपल्याला शिकावं लागतं आणि आपल्याला येणाऱ्या वेगवेगळ्या अनुभवांमधून आपण ते शिकलं पाहिजे. आपण जी गोष्ट अजिबातच चांगल्या पद्धतीने करू शकत नाही, ती गोष्ट जर समोरची व्यक्ती उत्तम पद्धतीने करत असेल तर त्याचं कौतुक करणं अजिबातच वाईट नाहीये. पण स्वतःची तुलना त्याच्यासोबत करून स्वतःला कमी लेखून त्याचं कौतुक करणं हे चूक आहे. आपण स्वतः कोणती गोष्ट उत्तम करतोय त्या गोष्टीचा, त्या कामाचा आदर करायला आपल्याला शिकायलाच हवं. प्रत्येकच गोष्ट, प्रत्येकच व्यक्ती उत्तम पद्धतीने करू शकत नाही आणि ह्याचा स्वीकार करून समोरची व्यक्ती काय करतीये त्याचं कौतुक करत असताना आपण जे काही करतोय त्याचाही आदर करत राहणं खूप जास्त गरजेचं आहे. प्रत्येक व्यक्ती हा वेगळा असतो आणि त्याचं एक वेगळं युनिक असं अस्तित्व आहे, त्याचा एक वेगळा स्वभाव आहे. प्रत्येक व्यक्तीकडून मिळणारी वाइब जी आहे ती वेगळी आहे. आपण काय करतोय, आपण कोण आहोत, आपण काय चांगल्या पद्धतीने करू शकतोय, आपलं अस्तित्व काय आहे हे जर आपल्याला माहिती नसेल तर 100% आपण स्वतःला कमी लेखणार. प्रत्येकालाच सकारात्मक राहायचंय, प्रत्येकालाच सकारात्मक राहायला आवडतं, पण सकारात्मक राहण्यासाठी ह्या ज्या सगळ्या लहान लहान गोष्टी आहेत ना, या खूप जास्त उपयोगी ठरतात. एकीकडे आपण स्वतःला कमी लेखतोय, स्वतः जे काही आपण करतोय त्याचा आपण अनादर करतोय, त्याचा बिलकुल आपण आदर करत नाही आहोत. आणि दुसरीकडे आपण ही अपेक्षा करतोय की मला नेहमी सकारात्मक राहायचंय, मी जे करतेय किंवा मी जे करतोय त्याचा सर्वांनी आदर केला पाहिजे. मग हे बरोबर आहे का आणि हे शक्य आहे का? मला सकारात्मक राहायचंय, माझ्या प्रत्येक कामाचा प्रत्येकाने आदर केला पाहिजे, हे नुसतं बोलून साध्य होणार नाहीये. त्यासाठी आपल्याला वेगवेगळे प्रयत्न करत राहणं खूप जास्त गरजेचं आहे. जेव्हा आपण समोरच्या व्यक्तीचं कौतुक करतो त्यावेळेला छान निखळ मनाने भरभरून त्याचं कौतुक करायचं, पण तिथे स्वतःशी होत असणारी तुलना जी आहे ती बिलकुल आणायची नाही. समोरचा व्यक्ती हा एक वेगळं व्यक्तिमत्व आहे आणि आपण एक वेगळं व्यक्तिमत्व आहोत. एखादी व्यक्ती जर एखादं काम उत्तम करू शकत असेल तर ते काम आपल्याला जमेलच किंवा आपण ते केलंच पाहिजे असं नाहीये. एखादं काम जे आपण चांगल्या पद्धतीने करतोय ते समोरचा व्यक्ती नाही तेवढ्या चांगल्या पद्धतीने करू शकत ना. प्रत्येकाचं एक वेगळं अस्तित्व आहे आणि त्यामुळे आपण अजिबातच आपली तुलना समोरच्या व्यक्तीशी करून स्वतःला कमी लेखायचं नाही. जे असतं ते असतं आणि जे नसतं ते नसतंच. त्यामुळे एखादी कला जर आपल्याकडे नसेल तर ती कला आपल्याकडे का नाहीये म्हणून वाईट वाटून घेण्यासारखं यात काहीच नाहीये. ज्या गोष्टी आपल्याकडे आहेत त्यावरती संपूर्ण लक्ष केंद्रित करून त्या कशा वाढवता येईल ह्यासाठी लागणारे प्रयत्न करत राहणं म्हणजेच सकारात्मक राहणं आणि स्वतःची प्रगती साधत राहणं. आपल्याला ना उगाच असं वाटतं की आपल्यामध्ये भरपूर कमतरता आहेत, पण आपण हे विसरून जातो की जे आयुष्य आपण जगतोय ते आयुष्य जगणं हे कोणाचं तरी स्वप्न असू शकतं.
कधी ना कधी कोणाला ना कोणाला तरी आपल्यामुळे, आपल्या कामांमुळे फायदा हा झालेलाच असतो. मग स्वतःला का नकारात्मक बोलायचं, का स्वतःची तुलना दुसऱ्यांशी करायची आणि का स्वतःला कमी लेखायचं बरं? प्रत्येकच व्यक्तीकडे ठराविक चांगल्या गोष्टी असतात आणि थोड्याफार कमतरता देखील असतात. मग ज्या कमतरता सुधारणं शक्य आहे त्या सुधारत राहायच्या आणि एखादी गोष्ट जर आपल्याला येत नसेल तर त्याचा स्वीकार करायचा आणि जे येतंय त्यामध्ये उत्तम काय करता येईल याचा प्रयत्न करत राहायचा. जर इतरांकडून आपल्याला कमी लेखला जात असेल, आपल्या कामाला कमी लेखलं जात असेल तर ते चॅलेंज म्हणून स्वीकारायचं आणि त्यामध्ये मी वेगळं अस्तित्व कसं निर्माण करू शकते, जे काही मी करतेय, ज्या गोष्टीमुळे मला कमी लेखलं जाते ते मी उत्तम कसं करू शकते याच्यासाठी प्रयत्नशील राहायचं. ना की स्वतःवरचा विश्वास गमावायचा आणि आपणही स्वतःला कमी लेखत बसायचं. हा ऑप्शनच नाहीये. जे काही आपण ठरवू ते आपण उत्तम पद्धतीने पूर्ण करू शकतो. फक्त गरज असते ती आत्मविश्वासाची आणि स्वतःला ओळखण्याची. तिथे कमी पडायचं नाही. सतत तुलना करत बसण्यापेक्षा इतरांच्या कामासोबतच स्वतःच्या कामाचाही आदर करूयात. इतरांच्या कामाचं कौतुक करत असताना स्वतःला कमी लेखणं थांबवूयात. कोणतंही काम कमीपणाचं नसतं. त्यामुळे जे काही आपण करतोय, जे कोणीही आपण आहोत त्याचा अगदी थोडासा अभिमान बाळगणं चुकीचं नाहीये. खूप मोठं व्हायचं असेल तर खूप वाईट परिस्थितींचा सामना करावा लागतो आणि हीच वाईट परिस्थिती आपल्याला आपण काय काय करू शकतो आणि आपण कोण आहोत हे दाखवून देते. आपल्याकडे असलेल्या कमतरतांचा वापर ढाल म्हणून कसा करता येईल याचा विचार करायला काय हरकत आहे? बरं, तसं शक्य नसेल तर मग आपण जे काही करतोय ते इतक्या चांगल्या पद्धतीने करायचं की त्यामध्ये आपल्याकडे असणाऱ्या ज्या कमतरता आहेत त्या आपोआपच झाकून जातील. एखाद्या व्यक्तीने उत्तम घर बांधलेलं आहे, खूप सुंदर इंटेरियर केलेलं आहे, पण चुकून एखाद्या ठिकाणी छोटासा बिघाड झालाय तर अर्थातच लोकांच्या त्या बिघाडावरच्या ज्या प्रतिक्रिया आहेत त्या नकारात्मकच असणार आहेत आणि सगळ्यांचं लक्ष त्याच बिघाडाकडे, त्याच कमतरतेकडे जाणार, बरोबर? पण जर त्या घरमालकाने त्या बिघाडाला एक वेगळा लुक देण्याचा प्रयत्न केला, त्याला थोडंसं पॉलिश करण्याचा प्रयत्न केला, त्याबद्दलच्या लोकांच्या प्रतिक्रिया ह्या अर्थातच सकारात्मक असणार आहेत. आपल्याला सुद्धा तेच करायचंय. आपल्या ज्या काही कमतरता आहेत त्या फक्त आपल्याला माहिती आहेत आणि जेव्हा त्या लोकांच्या समोर येतील त्यावेळेला त्या कशा पद्धतीने आल्या पाहिजेत हे आपल्याच हातात आहे. त्यामुळे स्वतःचे चांगले गुण आणि स्वतःमधल्या कमतरता कशा पद्धतीने आपण प्रेझेंट करतोय हे देखील खूप महत्वाचं ठरतं. स्वतःला गुणदोषांसहित स्वीकारायचं, उत्तमला आणखीन उत्तम बनवण्याच्या प्रयत्नात राहायचं, स्वतःबद्दल छानच बोलायचं आणि स्वतःची नकारात्मक बाजू कशा पद्धतीने सकारात्मक करता येईल याचा विचार करायचा. आपण सगळेच खूप गोड आहोत, वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये अग्रेसर आहोत. प्रत्येकाचंच अस्तित्व हे वेगळं आहे. गरज आहे ती फक्त स्वतःला ओळखण्याची आणि जे काही आपण करतोय त्यामधून स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण करण्याची. त्यामुळे आजपासून, आत्तापासून, या क्षणापासून स्वतःला कमी लेखणं थांबवायचं. इतरांचं कौतुक करायचं थांबवायचं असं मी म्हटलेलंच नाहीये. फक्त आपल्याला इतरांचं कौतुक करताना इतरांच्या कामासोबत स्वतःच्या कामाची तुलना अजिबात करायची नाहीये. स्वतःला कमी लेखायचं नाहीये. स्वतःच्या चांगल्या गुणांचा आपण स्वतः आदर करायचा आहे आणि जेव्हा समोरून एखादी व्यक्ती आपल्याला कमी लेखत असेल तर एक चॅलेंज म्हणून ते स्वीकारायचंय आणि जे आपण करतोय त्यामध्ये उत्तम दर्जाचं काम करण्याचा प्रयत्न करायचा आहे. इथपर्यंत हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप 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 आभार. लवकरच आपण अशाच एका नवीन विषयासोबत, नवीन व्हिडिओ सोबत भेटणार आहोत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, स्वतःमधलं वेगळेपण ओळखा आणि स्वतःला कमी लेखणं थांबवा. बाय.